नमस्कार, मी मनोज भोयर. जय महाराष्ट्राच्या दिलखुलास या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज दिलखुलास मध्ये आपल्यासोबत गप्पा मारण्यासाठी आहेत कामगार नेते शशांकराव. स्वागत आहे आपलं जय महाराष्ट्रामध्ये. संप संपला, तुमच्या पदरात काय पडलं असा शिवसेनेचा थेट सवाल आहे शशांकराव संयुक्त कृती समितीला. काय उत्तर आहे त्याचं? मला हे सांगायचं की या संपातनं या कामगारांनी अनेक गोष्टी मिळवल्या आहेत आणि सर्वात महत्त्वाचं जे मिळवलं आहे ते आपलं नोकरी टिकवण्याचं आणि आपलं घर जगवण्याचं अधिकार. मुळात आपण बघत असाल गेले 1.5 वर्षापासून पैसे नाहीत हे सांगत आमचे पगार उशिरा येतात. रिटायर झालेल्या माणसांना 2-2, 2.5 वर्ष ग्रॅज्युटी मिळत नाही. आता कोणत्याही पद्धतीने पुढे जाऊन वेट लिझिंग म्हणजेच बसगाड्या भाड्याने, कर्मचारी भाड्याने म्हणजेच खाजगीकरणाकडे त्यांना वळायचं आहे, जायचं आहे. त्यांना आम्ही रोखून ठेवलेलं आहे. कोर्टात केसेस चालू आहेत आणि हे सर्व त्यांना परवानगी पाहिजेत. म्हणजे एकूण कामगाराला संपवण्याचं काम त्यांना करायचं आहे अशी भूमिका गेल्या 1-1.5 वर्षामध्ये समोर आलेली आहे. आणि हे सर्व होत असताना ज्युनियर कामगारांना बिलकुलच परवडत नव्हतं. त्यांचे पगार फार कमी होती. त्यांचा तो जी तफावत 20 पावलांची होती त्याचा विषय समोर होता आणि एकूण सर्वांचीच पगारवाढीचा, कारण गेला करार हा 31 मार्च 2016ला संपलेला आहे. त्याच्यानंतर 16 मे 2016ला आम्ही नवीन मागणीपत्र सादर केलं. आज 2.5-3 वर्ष होत आलेली आहेत. कुठेच चर्चा नाही, कुठेच काही करायचं नव्हतं. तर या सर्व गोष्टींमुळे एकूण राग या कामगारांमध्ये होता. शिवसेना नेते अनिल परब हे अत्यंत जबाबदार नेते आहेत. त्यांनी अशा प्रकारचा आरोप का करावा की त्यांनी आव्हान दिलं कर्मचाऱ्यांना की तुमची पे स्लिप माझ्याकडे घेऊन या आणि त्यात जर वाढ झाली असेल पगाराची तर मला ती दाखवून द्या. हे तर मोठंच आव्हान आहे तुमच्या समोर. मुळात मला माहिती नाही का ते असे बोलले. मुळात ज्या वेळेला हे सर्व काही चाललेलं होतं, मुद्दा जसा मी सांगितलं, ज्युनियर ग्रेडचा एक मुद्दा जर आपण बघितला तर 20 पावलं त्यांना पुढे आणायची होती आणि ती तफावत होती आणि तत्व असं होतं की समान कामाला समान दाम मिळाला पाहिजे. 2012ला ज्या वेळेला त्यांना परमनंट केलं रावसाहेबांनी करारामध्ये, ते रोजंदारीवर होते, परमनंट नव्हते ही लोक आणि म्हणून परमनंट केलं. परमनंट करत असताना लोड घेऊ शकत नव्हती BST आणि म्हणून त्यांना 20 पावलं मागे जावं लागलं आणि एग्री केलं होतं की एग्रीमेंट संपल्यानंतर त्यांना सुरुवातीला त्यांची वेतन निश्चिती तिथे केली जाईल, जी तफावत आहे ती दूर केली जाईल. पण ह्यांनी 2.5-3 वर्ष झाली ती केली नाही. आता कोर्टामध्ये जेव्हा हे मॅटर होतं तिकडे, म्हणजे आता जे संपाकालांमध्ये जे कोर्टाने इंटरव्ह्यून केलं, आम्ही आभारी आहोत उच्च न्यायालयाचं, माननीय उच्च न्यायालयाचं, की त्यांनी व्यवस्थितपणे आम्हाला न्याय दिलेला आहे. तिथे त्यांनी तत्वतः हे तत्व मानलेलं आहे. त्यांनी हे म्हणजे त्यांनी सांगितलं की 10 पावलं ह्यांना सुरुवातीला द्या आणि 1.5 महिन्याने अजून 10 पावलाची निर्णय घ्या. म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये 3,500 रुपये, 3 ते 3,500 रुपये 3,700च्या वर त्यांना मिळणार. 1.5 महिन्यानंतर, कारण की एकदा तत्व मान्य झालं की नॅचरली ते तुम्हाला इन प्रिन्सिपल एग्री केलेलं आहे तर तुम्हाला ते 1.5 महिन्यानंतर येणार आहे. याच्यात एक फार महत्वाचा मुद्दा मला सांगायचा आहे. हा प्रश्न गेले 2-3 वर्षापासूनचा आहे. सत्तेमध्ये शिवसेना आहे, BST कमिटी यांची आहे, महानगरपालिका यांची आहे. हा प्रश्न ते ठराव मांडून सोडवू शकत होते पण त्यांनी सोडवला नाही. शशांकराव यांच्या नेतृत्वाचा धसका घेतला का शिवसेनेनं असं म्हणायला हरकत नाही? शशांकराव काय मोठा नेता नाही. मी आधीपासून सांगितलं की हे आंदोलन कामगारांनी चालवलेलं आहे, कामगारांचं आंदोलन आहे. एकटा शशांकराव काहीच करू शकत नाही. हायकोर्टामध्ये काही गोष्टी स्पष्ट करण्यात आल्या होत्या की या करण्यात आल्या होत्या का, कारण तुम्ही कामगारांसमोर जाताना ह्या गोष्टी सांगितल्या की त्यांच्यावरती कुठलीही कारवाई होणार नाही. मेस्मा अंतर्गत ज्या नोटिसा त्यांना बजावल्या होत्या त्यातून त्यांच्या नोकरीवरती कुठलीही गदा येणार नाही, एक मुद्दा. दुसरा म्हणजे 9 दिवसातल्या संपाचा जो पगार आहे तोही कापला जाणार नाही. पण अशा प्रकारच्या बातम्या येत आहेत की बेस त्या पद्धतीनं तयारी करतायत की 9 दिवसाचा सगळा पगार कापून बेस जे 25 कोटीचं नुकसान झालेलं आहे ते भरून काढायचं. पहिली गोष्ट, मी जे म्हणालो ते मी नक्कीच म्हणालो की कोणावर कारवाई होणार नाही. मी तिथे म्हणालो माझ्या भाषेमध्ये आणि त्याचं कारण आहे, ऑर्डरमध्ये लिहिलेलं आहे. म्हणजे जर मराठीत बोलायचं झालं की येणारा, आता त्यांनी मीडिएशन दिलेलं आहे, मध्यस्थी दिलेलं आहे. 3 महिने चर्चा करून ते मीडिएटर निर्णय घेऊन कोर्टासमोर सादर करणार आहेत. तर हायकोर्टाने सांगितलंय की हे सर्व खेळीमेळीच्या वातावरणात तुम्ही केलं पाहिजे. आम्हालाही सांगितलंय की या 3 महिन्यामध्ये म्हणजे जेवढा वेळ हे लागेल त्या 3 महिन्यापुरतं तुम्ही
परत संपावर वगैरे जाऊ नये असं आम्हालाही सांगितलेलं आहे. याचा अर्थ सिंपल आहे की कोणावरही काही कारवाई करू नये. कारण तुम्ही कारवाई करायला गेलात तर तुम्ही खेळीमेळीचं वातावरण डिस्टर्ब करत आहात, तुम्ही मग वातावरण दूषित करत आहात. तर तो एक भाग आहे. दुसरं, पगार ही जी सूडबुद्धी आहे शिवसेनेची ही चुकीची आहे. त्यांनी एसटी मध्ये सुद्धा असंच केलं होतं, याच्याहून पुढे गेले होते. ज्यावेळेला एसटी कामगारांनी संप केला होता त्यावेळेला 4 दिवसाच्या ऐवजी तिकडे कायदा पास करून ठेवलाय आणि त्यांचेच नेते आहेत, मिनिस्टर आहेत ट्रान्सपोर्टचे, त्यांनी 1 दिवसाच्या ऐवजी 7 दिवसाचा पगार कापण्याचा निर्णय घेतला. आता ते बहुतेक माझ्या मते कोर्टात आहे प्रकरण ऐकून. म्हणजे अशी सूडबुद्धी तुम्ही कशी घेऊ शकता? एका बाजूला तुम्ही मराठी माणूस करता आणि मराठी माणूस जो काम करतो, कष्टकरी कामगार आहे, त्याला त्याचं न्याय हक्क देणार नाही आणि त्याला चिरडायला जाणार. दुसऱ्या दिवसात होता हा संप, ते मागे गेले दुसऱ्या दिवशी, तरी संप सुरू राहिला, तरी कामगार त्यांचे सभासद 10,500 सभासद आहेत त्यांचे, ते कामगार म्हणून एकजुटीने उभे राहिले. तर तुम्ही धमकी देणार आणि त्रास चिरडायला निघालात आणि घर रिकामे करण्याच्या नोटीस घेऊन गेलात. कमिटी तुमची आहे, मराठी माणूस म्हणून सांगता, मराठीसाठी लढता म्हणून सांगता आणि त्याच माणसाला त्याच्या घरातनं बाहेर काढायला निघालात. अशी भूमिका, मला वाटतं या पूर्ण प्रक्रियामध्ये शिवसेनेची भूमिका एक्सपोज झालेली आहे. आणि शिवसेनेची भूमिका एक्सपोज झाली आहे असं तुमचं म्हणणं आहे. पण दुसरीकडे तुमचा या आंदोलनामध्ये जी तुमची भूमिका होती, तुमचं जे नेतृत्व होतं, तुमचा बोलविता धनी हा दुसरा आहे अशा पद्धतीनं थेट आरोप शिवसेनेनं तुमच्यावरती केलेला आहे. मला असं वाटतं की जर माझा बोलविता धनी जर दुसरं कोण असेल तर तो फक्त कामगार आहे. कारण आपल्याला लक्षात असेल की आम्ही 20 डिसेंबरला मतदान घेतलं कामगारांचं आणि हा संप करावा की नाही या मुद्द्यांसाठी याच्यावरती मतदान घेतलं. 95% म्हणजे 95.07 एवढ्या लोकांनी पर्सेंटेजमध्ये एवढ्या लोकांनी सांगितलं हो, हा संप आपण केला पाहिजे. बरोबर. त्यानंतर आपण बघत असाल म्हणजे ज्या दिवशी संप मागे घेतला त्या दिवशी सुद्धा लोकांपुढे आम्ही जाऊन मागे घेतला. एकटा शशांकरावने मागे घेतलेला नाही. त्याच्या आधी सुद्धा जशा घडामोडी होत होत्या आदल्या दिवशी सुद्धा आम्ही लोकांसमोरच गेलो. ज्या वेळेला यांनी सरकारच्या त्या कमिटीने म्हणजे BST तर्फे जे मांडलं गेलं 1 दिवसा अगोदर जे मांडलं गेलं होतं ते आम्ही सांगितलं होतं की आमचं मृत्यूपत्र आहे, ज्याच्यामध्ये खाजगीकरणाला परवानग्या, ज्याच्यामध्ये आमचा पगार कमी करण्याचा जो ठराव BSTच्या कमिटीने म्हणजे शिवसेनेची कमिटी आहे त्यांनी जो पारित केलाय, 40% DA फ्री कमी करायचा, मेडिकल भत्ता रद्द करायचा, LTA रद्द करायचा, हाऊसिंग सबसिडी काढून घ्यायचा, हे सर्व जे काय आहे त्यांनी समोर ठेवलं होतं. आणि अक्षरशः तो मृत्यूपत्र होता. आम्ही कामगारांना त्याच दिवशी रात्री वडाळा क्वार्टर्समध्ये जी मीटिंग झाली ती सुद्धा मीडिया समोर आली. त्याच्यात आम्ही विचारलं की हे मृत्यूपत्र आहे, याच्यावरती साईन करायचं आहे का? तर कामगार म्हणाले नाही आणि ते म्हणाले या मृत्यूपत्रावर साईन केल्यापेक्षा आम्ही लढत मेलेलो बरं. ही कामगारांची भूमिका आहे. आणि जे आजपर्यंत मी तरी बघितलं नाही, माझा जन्म मुंबईतला, माझ्या बाबांचा जन्म मुंबईतला, गिरगावातले माझे बाबा, माझे आजोबा कंडक्टर म्हणून होते. म्हणजे मला माहिती नाही अनिल परबांचं कोण BSTत कामाला होतं की नाही, मला खरंच नाही माहिती, असतील तर आय डोंट नो. पण माझे आजोबा कंडक्टर होते, स्टार्टर म्हणून रिटायर झाले. 10 बाय 10च्या खोलीत राहायचे सर्व ही भावंड, बाबा आणि त्यांचे भावंड. पण आणि म्हणून फार जवळचं नातं आमचं याच्यात आहे. आणि पहिल्यांदा मी बघितलं की संक्रांतीला आमच्या माता भगिनींनी कडुलिंबाची पानं वाटली. एवढ्या मोठ्या सणाला आपण तिळगुळ वाटतं, पण ते म्हणाले आमची संक्रांती काही गोड होत नाहीये. म्हणजे ही भावना शशांकरावांनी तिसऱ्या हाताने कुठनं आणली? ही भावना ही कामगारांची भावना आहे. म्हणून त्यांचा जो आरोप आहे की या आंदोलनाची स्क्रिप्ट ही कोणी दुसऱ्याने लिहिलेली आहे. सारखे अशा प्रकारचे आरोप होत आहेत. त्यांना काय म्हणायचं ते थेट म्हणत नाहीये की यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तुम्ही आरोप केला होता की उद्धव ठाकरे यांनी स्पष्टपणे देवेंद्र फडणवीस यांना सांगितलं की या प्रकरणामध्ये तुम्ही काही बोलू नका, काही मध्यस्थी करू नका. हा शशांकराव यांचा आरोप होता. मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरे आणि त्यांच्या दोघांमध्ये जो काही संवाद झाला तो तुम्हाला कसा कळला असंही शिवसेनेचा आरोप आहे. मला तुम्हाला आठवत असेल की
माझ्या मते रविवार होता संप कालामध्ये, तारीख नक्की आठवत नाही. आणि त्या दिवशी उद्धव ठाकरेंनी स्टेटमेंट दिले, त्यांचे स्टेटमेंट आहेत, माझे नाही आहे, की माझं आणि मुख्यमंत्र्यांचं बोलणं झालेलं आहे. आणि त्याच्यातच ते बोलले की बीएसटीला किती मदत करायची, म्हणजे किती करायची मदत, कुठला पैसा द्यायचा, असं त्यांनी सवाल केला होता. आणि त्यातून एक भूमिका समोर येते. आणि नक्कीच आम्ही ज्या वेळेला संपात जातो, आम्ही का फक्त संपासाठी संप करत नसतो. हा संप मिटला पाहिजे, चांगलं काहीतरी पदरात पडलं पाहिजे, ही प्रयत्न असतात. आणि म्हणून जसं आम्ही अनेकांना पत्र लिहिली होती, मुख्यमंत्री साहेबांना सुद्धा पत्र लिहिली होती. अनेक लोकांना आम्ही सांगितलं होतं, त्यांचे पक्षाचे असतील, दुसऱ्या पक्षाचे असतील, बाकी लोकांना होतं की मुख्यमंत्र्यांना सांगा, की साहेबांना सांगा की याच्यात हस्तक्षेप त्यांनी करावा. कारण फक्त कामगार नव्हे तर मुंबईकर जनतेचा प्रश्न आहे, बीएसटी जगली पाहिजे हा प्रश्न आहे. पण तिकडनं आम्हाला सांगण्यात आलं की बाबा रे, त्यांनी सांगितलेलं आहे याच्यात, म्हणजे उद्धव ठाकरेंनी सांगितलेलं आहे की याच्यात हे मी बघून घेणार, आपण बघू नका. आणि ती भूमिका दिसत होती. नाहीतर मुंबई शहरामध्ये बीएसटी चालत नाही, 7-8 दिवस झाले. जसं मीडियामध्ये सुद्धा हा प्रश्न आला असेल की मुख्यमंत्री साहेब नक्की कशाला इंटरव्ह्यू नाही करत आहेत, हा नक्कीच प्रश्न आहे. नाहीतर का नाही केलं असतं. मुंबईची लाईफलाईन मानली जाते, का नाही करत. वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. ब्रेक नंतरही कामगार नेते शशांक राव यांच्याशी दिलखुलास गप्पा आपल्या सुरूच राहणार आहे. कुठेही जाऊ नका, पाहत राहा जय महाराष्ट्र. तर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तुमची राजकीय महत्वाकांक्षा आहे अशा प्रकारचा आरोप केला जातो. सुरुवातीलाच एक गोष्ट फार क्लिअर करतो. रावसाहेब 2014ला आजारी पडले. 2015 नंतर अनेक जबाबदाऱ्या त्यांच्या अनेक सहकाऱ्यांवर आल्या, तशाच माझ्यावर आल्या. त्या आणि युनियन्स हे फार, मला त्याच्याबद्दल फार जवळकीक आहे. आणि मी निर्णय घेतला आणि माझ्या सहकाऱ्यांना तो निर्णय कळवला. आपल्या मार्फत जनतेला सुद्धा तो निर्णय कळू दे की मी निर्णय घेतलेला आहे की मी कधीही निवडणूक लढवणार नाही. कामगारांना न्याय माझं असं मानणं आहे की जर कामगारांना न्याय द्यायचा असेल तर तुम्हाला सत्ताधाऱ्यांच्या विरोधात लढावं लागेल. आणि जर तुम्हाला निवडणुका लढायच्या असतील आणि पॉलिटिकल अम्बिशन्स जर असतील तर तुम्ही हे बरोबर करू शकणार नाही असं मला वाटतं. हे माझं पर्सनल मत आहे. म्हणून मी पर्सनली हा निर्णय घेतलेला आहे की मी कधीही निवडणुका लढवणार नाही. समजा भाजपनं तुम्हाला एखादी विधानसभेची जागा देऊ दिली, जिथे तुम्ही राहता गोरेगावमध्ये किंवा आणखी काही ठिकाणी जिथे तुमचा बेल्ट आहे किंवा तुम्हाला मानणारे लोक आहेत, मी एकदम स्पष्ट केलं आहे. ह्यांनी दिली का त्यांनी दिली की कोणी दिली हा प्रश्नच उद्भवत नाही. मी निवडणुका लढवणार नाही. या सर्व आंदोलनामध्ये भाजपने तुमचा कुठेतरी काही वापर करून घेतला, शिवसेनेच्या विरोधात म्हणा? मला वाटत नाही कोणी काय वापर केला, कोणी, कारण की हे आंदोलन ज्या वेळेला ठरत होतं हे सर्वांसमोर होतं. आणि जर हे आंदोलन व्हायला द्यायचं नव्हतं तर शिवसेनेला सहज शक्य होतं. कारण ज्या मागण्या होत्या मी सांगितल्या त्या पद्धतीने अनेक वर्षाच्या मागण्या होत्या. मतदान झालं, कौल आला, नोटीस दिली गेली, लढाई सुरू झाली, तोपर्यंत भरपूर वेळ होता. चर्चा सुरू करून तोडगा काढू शकले असते. पुढच्या काळामध्ये तुम्ही असं म्हणालात की आता महानगरपालिकेमध्ये जे काही प्रश्न प्रलंबित गेले अनेक दिवसांपासून, 6व्या वेतन आयोगाच्या धर्तीवरती काही वेतनाचे प्रश्न सोडवायचे आहेत, तर तुम्ही मतदान घेणार आहात की संप करायचं किंवा नाही. आणि एकीकडे दुसरीकडे 3 महिने आता कुठलाही संप होणार नाही या पद्धतीचं तुम्ही एक निवेदनही कोर्टामध्ये दिलंय. यातून एक परत एकदा संभ्रम निर्माण झाला शशांकराव की परत एकदा संप होईल महापालिकेमध्ये, एकदा बेस सजला आता महापालिकेमध्ये आणि त्याचा परिणाम लोकांवरती होईल. मला असं वाटतं की कुठेतरी थोडी गैरसमजूत आहे. हे संप सुरू असताना नक्कीच कामगार हा आशेने अनेक नेत्यांकडे बघत असतो किंवा एका चळवळीकडे बघत असतो. हे सर्व सुरू असताना महानगरपालिकेत आमची युनियन आहेच आणि ते मुद्दे घेऊन आपण सातत्याने समोर आहोत. लोकांचं म्हणणं पडलं की याच पद्धतीचं एक मोठं आंदोलन सुद्धा तिथे निर्माण करण्यात यावं. आणि त्यांचंच म्हणणं पडलं की साहेब जसं इथे मतदान घेतलं गेलेलं आहे तिथे मतदान घ्यावं. पण मी आज आपल्याला सांगतो की संप हा आमचा नेहमी शेवटचं हतियार असतं, पहिलं हतियार नाही. पहिले बोलणी,
आंदोलनं, लोकल स्तरावर आंदोलनं, बाकीच्या गोष्टी, आणि ज्या वेळेला कोणी मानतच नाही, कोणी ऐकतच नाही, अशी जर परिस्थिती निर्माण झाली की काही केलं, डोकं आपटलं तरी कोणी ऐकत नाहीये, तर मग संपाचं हत्यार उपसलं जातं. कारण ज्या वेळेला तुम्ही सेवा देत आहात आणि स्पेशली अत्यावश्यक सेवा देत आहात, त्यावेळेला तुम्हाला नागरिकांचाही विचार करावा लागतो. तुम्हाला फक्त स्वतःला प्रूव्ह करायचं आहे, मी संप करू शकतो, फक्त माझ्या हौशीसाठी मी संप करणार, अशी भूमिका चुकीची आहे. कारण की त्याच्यामध्ये कोणाचाच फायदा होत नाही. आम्ही महानगरपालिकेचे नक्कीच प्रश्न, आणि फक्त मुंबई नव्हे तर महाराष्ट्राच्या स्तरावर सुद्धा अनेक प्रश्न आहेत, पूर्ण महानगरपालिका नगरपालिकांचे, त्यांचे प्रश्न घेऊन सुद्धा लढत सुद्धा आहोत, आणि पुढच्या काळामध्ये फार तीव्रतेने लढा उभा सुद्धा राहील. आणि अपेक्षा ही आहे की ते प्रश्न सुटले पाहिजेत. आणि त्यामुळे संप करू का माहिती नाही, जर उपक्रम ऐकलं, जर ऍडमिनिस्ट्रेशन ऐकलं, प्रशासन ऐकलं, वाटाघाटी केल्या, तर संपाची आवश्यकता काय आहे. वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. ब्रेक नंतरही शशांक राव यांच्याशी आपल्या दिलखुलास गप्पा अशा सुरू राहणार आहेत. कुठेही जाऊ नका, पाहत रहा जय महाराष्ट्र. नमस्कार, दिलखुलास मध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आहे. खाजगीकरणाच्या दिशेनं बेस्टची पावलं जेव्हा पडत होती तेव्हा तुम्हाला कुठे विश्वासात घेतलं नव्हतं? बिलकुल नाही. बसेस आणि कर्मचारी हे कॉन्ट्रॅक्टने आणायचं टेंडर BST कमिटीने पारित केलं. हे 12 फेब्रुवारी वेट लिझिंग 12 फेब्रुवारी 2018ला पारित केलं. तोपर्यंत कृती समितीमध्ये BST सेनेची युनियन या कृती समितीमध्ये सामील होती. पण त्या दिवशी, कारण की तेव्हा पगार आलेला नव्हता 10 तारखेच्या आत, आणि निदर्शनं सुरू होती वडाळा आगारावर, आणि तिथे BST कमिटीने हा प्रस्ताव पारित केला. मूलतः त्याच्यानंतर लगेच आम्ही 3 दिवसांनी संपाची घोषणा केली. उपक्रम कोर्टात गेला आणि कोर्टाने त्यावेळेला आम्हाला आधार दिला आणि या जे पारित केले गेलेलं टेंडर आहे त्याची अंमलबजावणी करू नका म्हणून सांगितलं. आणि आता ते हायकोर्टा माननीय उच्च न्यायालयामध्ये ते मॅटर पेंडिंग आहे, चालू आहे तिकडे. आणि यांचं सातत्याने, आणि फक्त हा विषय एक इकडचा नाहीये, म्हणजे तुम्हाला भूमिका कळते त्यांची की त्यांना हा कामगार जगवायचा नाहीये. कारण याच्याने कामगारांच्या नोकऱ्या जाऊ शकतात, बाकी गोष्टी होऊ शकतात. आणि दुसऱ्या बाजूला अजून एक प्रस्ताव त्यांनी पारित केलेला आहे ज्याला कृती आराखडा ते म्हणतात, आणि तो त्याच्यामध्ये 40% DA कमी होणार आहे, मेडिकल भत्ता रद्द केला गेलेला आहे. त्यांनी प्रस्ताव ऑलरेडी पारित केला आहे. आणि असे कामगार विरोधाचे सर्व प्रस्ताव ह्या लोकांनी, म्हणजे BST कमिटी जी शिवसेनेची सत्ता आहे, त्यांनी पारित केलेले आहेत. विलिनीकरणाच्या मुद्द्यावरती संयुक्त कृती समितीचं म्हणणं काय? एक शेवटचं, की समजा अर्थसंकल्प हा महानगरपालिका तो क अर्थसंकल्प आहे आणि महानगरपालिकेचा हा अ अर्थसंकल्प आहे, त्यात जर समाविष्ट करून घेण्यात आला तो अर्थसंकल्प, तर त्याला तुमचा कुठे विरोध नसणार आहे? आमची मागणीच आहे ती. आमची मागणी आहे. त्याच्या विरोधात कोर्टात गेलं असं शिवसेनेचं एक काहीतरी भ्रमित करणारं वाक्य होतं. चुकीचं गोष्ट आहे. आता या संपामध्ये मूलतः हा विषय होता, जे 7 ऑगस्ट 2017ला आम्ही संप केला होता, त्यावेळेला माननीय उद्धवजींनी मातोश्रीवर तो संपाची सेटलमेंट केली आणि तेव्हा ते म्हणाले होते की हा माझाही मुद्दा आहे आणि मी हे पारित करून घेणार. 26 ऑक्टोबर 2017ला महानगरपालिकेच्या आमसभेने तो प्रस्ताव पारित केला आणि पारित केलेला प्रस्ताव सरकारकडे अद्याप पाठवलेला नाहीये. 1.25 वर्ष उलटून गेले आणि हे म्हणतात कमिशनर पाठवत नाही. महानगरपालिकेचे आयुक्त अजय कुमार मेहता यांची भूमिका तुम्हाला पटते की तिथे कुठे तुम्हाला संदेहास्पद? मला असं वाटतं आयुक्तांची भूमिका कुठेच पटत नाही. पण जर शिवसेनेचं म्हणणं असेल की आयुक्त आमचं ऐकत नाही, मग एवढा काळ झाला, 1.25 वर्ष हा प्रस्ताव गेलेला नाहीये सरकारकडे, अविश्वासाचा ठराव का नाही आणला आयुक्तावर? आणि म्हणून मला वाटतं की शिवसेना स्वतःचा एजेंडा की विलिनीकरण करायचं नाहीये, हा एजेंडा आयुक्तांच्या मार्फत घोंगडं बेस ते तसंच ठेवायचं. हो, कारण जर विलिनीकरण झालं तर BST जगते. फक्त कामगार नव्हे तर जनतेला सुद्धा चांगली सोय मिळेल, कारण की फंडिंगचे कुठेच पैसे कमी पडणार नाही. आणि मग शिवसेनेला जी BSTच्या भूखंड विकायची आहेत, जो त्यांचा एजेंडा आहे, ते त्यांना करता येणार नाही. एक्झॅक्टली या मुद्द्यावरती मी येतो की राज ठाकरे यांनी आरोप केला की बस
बेस्ट डेपोच्या ज्या जमिनी आहेत त्या बिल्डरांच्या घशात घालायच्या. नितेश राणे यांनीही तसा आरोप केला आणि हे दोन्ही लोक या आंदोलनामध्ये कुठे ना कुठे त्यांचा सहभाग होता. खरंच खाजगीकरण करताना हे सगळ्या बिल्डरांच्या घशामध्ये या जमिनी सगळ्या ज्या मोठ्या आहेत या घालायच्या आहेत शिवसेनेला? हो, आणि त्यांची लोक बोलतात पैसे नाही आहेत तर जमिनी विका आणि पैसे आणा आणि BST चालवा. त्यांची स्वतः कमिटीची लोक अनेकदा बोललेली आहेत, मीडियासमोर बोललेली आहेत की आम्हाला विकास करू द्या, जमिनींची विकास करू द्या. त्यांचा उद्देशच आहे आणि म्हणून त्यांना हा प्रस्ताव म्हणजे अर्ध्यावर आणून त्यांनी सोडून दिला. विलीनीकरणाचा प्रस्ताव अर्ध्यावर आणून सोडून दिला. सरकारमध्ये सुद्धा ते आहेत. 1.25 वर्ष झालं साधं एका असेंब्लीमध्ये त्यांच्या आमदाराने विचारलं नाही कशाला नाही आला. 320 कोटी रुपयाच्या आसपास अशी रक्कम आहे जी अजूनही बिल्डरांकडनं ज्या काही जमिनी दिल्या असतील त्या अजूनही येणं बाकी आहे. त्या जर आल्या तर बेसची आर्थिक स्थिती जी डबघाईला आलेली आहे ती सुधारू शकते, पण होत नाहीये. माझ्या मते BST कमिटी याच्यावरतीच प्रश्नचिन्ह आहे. ॲक्च्युली सेक्शन 50च्या अंतर्गत तिथे एक्सपर्ट्स पाहिजेत. त्यांनी दिलंय की इकॉनॉमिक एक्सपर्ट पाहिजे, इंजिनिअरिंग एक्सपर्ट पाहिजे. आता यांचे जे सदस्य आहेत ते कोणचे एक्सपर्ट्स आहेत मला माहिती नाही आणि ते कोणत्या प्रकारे कोणाच्या भल्यासाठी निर्णय घेतात हे आपल्याला सर्वांना माहिती आहे की कोणचं टेंडर कोणत्या पद्धतीने चालतं. या तुमच्या संपामुळे अनेक संघटनामधले सदस्य असतील, बेस्ट मधले असतील, खास करून शिवसेनेच्या संघटनेमध्ये असतील, ते तुमच्याकडे येत आहेत. त्यांना तुमच्या नेतृत्वावरती तुमच्या संघटनेवरती विश्वास बसतोय. मला असं वाटतं की आता ही वेळ आलेली आहे पूर्ण एकंदरीत फक्त BST नव्हे तर एकंदरीत कामगार चळवळीमध्ये जिथे लोकांनी झेंडे बावटे बाजूला टाकले पाहिजेत. कामगार म्हणून जर आम्ही एकत्र आलो तर आम्ही जगणार आहोत, नाहीतर या भांडवलशाहीच्या समोर हा कामगार संपला जाईल. कामगार चळवळीचा एक मोठा दैदिपान इतिहास आहे या महाराष्ट्रामध्ये, खास करून मुंबईमध्ये. मी उल्लेख केला होता श्रीपाद अमृत डांगे असतील, जॉर्ज फर्नांडिस यांच्या नेतृत्वावरती मोठा विश्वास होता. नंतर शरदराव यांनी ती धुरा वाहिली आणि आता तुमच्या खांद्यावरती याची जबाबदारी येऊन पडली आहे. मुळात याच्यामध्ये खूप फूट पडली, संघटना विखुरल्या गेल्या, त्यांचं नेतृत्व विखुरल्या गेल्या. दत्ता सामंत यांच्यावरती आरोप होता की त्यांनी गिरणी कामगारांचा लढा इतका ताणात ठेवला की ते देशधडीला लागले. या सर्व पार्श्वभूमीवरती तुमची भूमिका काय असणार आहे त्या काळामध्ये? आम्ही एकच भूमिका घेऊन चाललेलो आहोत आणि ती आहे की कामगार जगला पाहिजे. कुठेही जास्त अवाजवी मागण्याचा प्रश्नच येत नाही ज्या वेळेला तुमचे विषय क्लिअर असतील. आणि सर्वात गरजेची जी बाब आहे आज की जे कामगार तुमच्या सोबत आहेत ते त्या निर्णय प्रक्रियेमध्ये त्या कामगारांचा सहभाग असणं फार गरजेचं आहे. अनेकदा आपण पाहतो की सत्ताधारी पक्ष म्हणजे तो महानगरपालिकेमधला सत्ताधारी पक्ष असो की सरकारमधला, यांच्यामध्ये कायम संघर्ष होत राहतो आणि कुठेतरी त्या नेतृत्वाला मॅनेज करण्याचा प्रयत्न होतो. अशा वेळेला ती नेत्याची परीक्षा असते असं नाही वाटत आपल्याला? मला असं वाटतं की संघर्ष हा चालूच राहणार आणि कामगार जर सोबत असतील तर कोणताही लढा जिंकणं अशक्य नाही. आपण जय महाराष्ट्राची दिलखुलास गप्पा मारल्या. आपले खूप खूप धन्यवाद शशांकराव. नमस्कार.